मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केले। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी या गेल्या 3 दिवसात पाण्याचा थेंब देखील घेतला नाही। तसेच उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिलाय। त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत देखील खालावत चालली आहे। प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक देखील रविवारी आंदोलनास्थळी दाखल झालं होतं। मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। जरांगेच्या याच भूमिकेमुळे आता सरकारची अडचण वाढत चालल्याचं दिसत आहे। आज पण त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी पूर्ण नकार दिलेला आहे। ते वैद्यकीय तपासणी करून घेत नाही, त्यांच्या तब्येतीवर काय परिणाम होतात नाही, तपासणी केल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही। आता साहजिक आहे, 3 दिवसापासून बिना अन्न पाण्याचा असल्यामुळे त्यांना थकवा जाणवणार आहे। कशी दिसली आज प्रकृती? काल तुम्ही बघितलं होतं, आज कशी आता प्रकृती जी आहे अशक्तपणा वाढतच चालणार आहे, कारण पोटात अन्नाचा कण पाण्याचा कण नसल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवणारच आहे। ज्यावेळी त्यांची प्रत्यक्षात तपासणी होईल त्यावेळेसच आपल्याला पुढचं काय कळेल।